काल सायंकाळच्या सुमारास कोल्हापुरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आणि अख्खं शहर जलमय झालं। शहरातील सुमारे 18 नाल्यातील गाळ काढल्याचा महापालिका प्रशासनानं दावा केला होता। मात्र कालच्या पावसानं हा सर्व दावा फोल ठरलाय। कोल्हापूर शहराच्या विविध भागात 18 नाले आहेत। या नाल्यांची साफसफाई केली असून हजारो टन गाळ उठाव केल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनाकडून केला जात होता। मात्र काल पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं महानगरपालिकेचा हा दावा फोल ठरलाय। महानगरपालिकेनं शहरातील नालेसफाई करून हजारो टन गाळ काढला असेल तर मग कालच्या पावसानं शहराची दयनीय अवस्था कशी झाली असा सवाल प्रजासत्ताक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी उपस्थित केलाय। कोल्हापूर शहरामध्ये काल एक पाऊस पडला तर कोल्हापूरची संपूर्ण दैना उडवली होती। अनेक वाहनं पाण्याखाली गेली होती। अनेक प्रचंडमध्ये नाल्यातनं पाणी आल्यामुळं इतका कोल्हापुरात हाहाकार झाला होता की लोकांना जाता येईना झालेलं। अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, दुकानामध्ये पाणी गेलं। हे नेमकं का घडलं याचा अभ्यास करणं आवश्यक आहे। महानगरपालिकेने दावा केला की कोल्हापूर शहरातले आम्ही सगळे नाले आम्ही स्वच्छ केलं, हजारो टन माल आम्ही यातनं काढला। तर हजारो टन माल काढला तो कुठे ठेवला, त्याच्यासाठी वाहनं किती वापरली, त्याच्यासाठी मशिनरी किती वापरली याचा उहापोह होणं आवश्यक आहे आणि ते जनतेला समजलं पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचे जी नाले सफाई झाली त्यातला कचरा काही उठाव केला आणि काही कचरा नाल्याच्या कडेलाच ठेवला। म्हणून त्या कालच्या पावसामुळं हा सर्व कचरा पुन्हा नाल्यामध्ये आला, नाल्यातनं पंचगंगा नदीला गेला। आणि आज जर परिस्थिती बघायला गेला तर राजाराम बंधारा बावडा येथे प्रचंड प्रमाणात हजारो टन हा कचरा आज ब्लॉक झालेला आहे। हे कोण जबाबदार याला आणि आता यामध्ये सुद्धा महानगरपालिका असा दावा करेल की नाही हा कचरा आम्ही उठवलेला आहे। जर कचरा हा हजारो टन राजाराम बंधाराला येत असेल तर महानगरपालिका कचरा उठवण्यात कमी पडते, मग कचरा उठवला जात नाही, असे प्रश्न जनतेसमोर पडलेले आहेत। शहरात इमारतींपेक्षा रस्त्यांची उंची जास्त वाढल्यानं इमारतींच्या तळमजल्यात पाणी साचलंय। महापालिका कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा सांगून सुद्धा दुर्लक्ष केल्यानं ही परिस्थिती आमच्यावर आली आहे, असं सुनील राजपूत यांनी सांगितलं। काल 1 तासाच्या पावसानं आपली दैनंदिन उडाली सगळी। एवढं गुडघ्याभर पाणी आपल्या बेसमेंट आणि ह्याच्यामध्ये पुरं पाणी एवढं भरलं की आपल्याला चालायचं, गाड्या 2 व्हीलरचं नुकसान, 4 व्हीलरचं नुकसान। रस्ता मोठा झाला आणि आपली बिल्डिंग खाली गेली आहे। 1 तासानं ही जर अवस्था होत असेल तर पुढे येणाऱ्या पावसात आपलं कसं होणार? बरं, इथं लहान मुलं राहतात, वृद्ध वय लोक राहतात, आजारी पेशंट आहेत, कसं करणार मला सांगा तुम्ही? ह्यानं कॉर्पोरेशनची दखल घेऊन आम्हाला काहीतरी व्यवस्थित दुसरी सोय करून द्यावी। या पावसानं जयंती नाला, व्हिनस कॉर्नर, फोर्ड कॉर्नर, परीख पूल, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, SSC बोर्ड परिसरातील केदार कॉम्प्लेक्स, शास्त्रीनगर परिसर, मंगळवार पेठ, गांधी मैदान यासह शहरातील विविध भागातील रस्त्यावर 2 ते 3 फूट पाणी आलं। अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली। ठिकठिकाणच्या इमारतींमध्ये पाणी शिरलं। या साचलेल्या पाण्यामुळं दुचाकी, 4चाकी गाड्या, घरं, दुकानं आणि कार्यालयांचं मोठं नुकसान झालं। नाले सफाई करून देखील शहरातील नागरी वस्त्यांमध्ये पाणी घुसल्यानं महानगरपालिका प्रशासनाच्या दाव्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय।